इचलकरंजी शहरातील गंभीर गुन्हे दाखल असलेला मोक्का कारवाई झालेला श्याम लाखे या गुंडानं 4 मुलांना बंद खोलीत अमानुष मारहाण केली। काही जणांनी मुलांचे हातपाय धरले आणि अर्धनग्न अवस्थेत लाथेनं खाली झोपवून त्यांच्या मानेवर पाय ठेवून दोन्ही मांड्यांवर, हातांवर, पायाच्या तळव्यांवर लोखंडी पाईपनं जबरी मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्यानंतर शहरात चांगलीच खळबळ उडाली। या प्रकाराबद्दल सोशल मीडियावरूनही तीव्र संताप व्यक्त होतोय। शहापूर पोलिसांनी या प्रकरणी श्याम लाखेसह त्याचे वडील आदर्श उर्फ आद्या, माया, सूरज यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय। दिनांक 23/7/2024 रोजी फिर्यादी रावसाहेब प्रकाश वडर यांना शहापूर पोलीस स्टेशनवरील अभिलेखाचे गुन्हेगार व नुकतेच मोक्कामधून निर्दोष मुक्तता झालेले श्याम लाखे यांनी मारहाण केली होती लोखंडी पाईपाने। त्या संदर्भात तक्रारदार यांनी काल रोजी पोलीस स्टेशनला आले असता व तसा व्हिडिओ व्हायरल झाला होता। तर त्याच्या अनुषंगाने काल आम्ही श्याम लाखे व त्यांच्या या गुन्ह्यात सहभागी असणारे इतर 6 लोक यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 364A, 504, 507, 34 तसेच बाल ज्युव्हेनल जस्टिस ॲक्ट 75 कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। श्याम लाखे सध्या फरार झालेला आहे। त्याचा कसून शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या जीवघेण्या मारहाणीत रावसाहेब प्रकाश वडर याच्यासह 4 जण जखमी झालेत। श्याम लाखेनं दहशत माजवण्यासाठी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय।